तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन विषय. शेळी पालन करत असताना शेळ्यांच्या विविध जातींची माहिती असणे अत्यावश्यक झालेलं आहे. कारण शेळी पालन क्षेत्रात फसवेगिरी, लबाडगिरी वाढलेली आहे. त्यामुळे या जातींचं भरपूर ज्ञान आणि त्यांच्या लहान सहान बारीक सारीक गोष्टी शेळी पालन करत असताना तुम्हाला माहीत असणे अत्यावश्यक आहे. तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेळींची एक विशेष जात, ज्याला सिरोही किंवा शिरोही म्हणतात. ही राजस्थानमधील एक प्रमुख जात आहे, ज्याचं मोठ्या प्रमाणात पालन पोषण किंवा मोठ्या प्रमाणात ब्रीडिंग हे राजस्थानच्या संपूर्ण राज्यात केले जाते. आणि राजस्थानमधील एक शेळीची प्रमुख जात म्हणून सिरोही ओळखली जाते. सिरोहीने राजस्थानचे नाव संपूर्ण भारत देशात तसेच परदेशात पण नाव प्रसिद्ध केलेले आहे. अशी ही भारतातील एकमेव जात. राजस्थानमध्ये प्रामुख्याने 2 शेळ्यांच्या जाती आहेत. त्यामध्ये सिरोही एक आहे आणि 2 नंबर सोजत ही एक आहे. आणि ह्या 2 जातींचा मिक्स ब्रीडअप करून 2-3 जाती तयार झाल्या आहे, ज्यामध्ये गुजरी आहे, मालवा आहे. अशा ह्या जाती संकरित करून त्यांनी तयार केलेल्या आहेत. आणि राजस्थानच्या शेळीपालकांनी त्या जाती टिकवून ठेवण्याची आणि त्यामध्ये संकरितपणा आणून त्या जातींचे जतन करण्याचे एक महत्त्वाचे कार्य केलेले आहे. सिरोही ही एक लांबलचक शेळी असून जिचा रंग तांबडा किंवा तपकिरी कलरचा आपल्याला पाहायला भेटतो. कान वगैरे लांब असतात, काही प्रमाणात बारीक कान पण असतात. मुंजा कानाचे पण शेळ्या पाहायला भेटतात. तसेच कान पांढऱ्या कलरचे शक्यतो असतात, काही प्रमाणात तपकिरी कलरचे पण असतात. अंगावर लाल तपकिरी कलरचे किंवा काळ्या कलरचे चट्टेपट्टे चित्रात तुम्ही पाहू शकता असतात. सिरोही शेळीचे वजन जर पाहायला गेले, साधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या सिरोही शेळीचे वजन 50 ते 70च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. लांबलचक शेळीमधली एक जात आहे आणि मांस उत्पादनासाठी, कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणात सिरोहीचा संपूर्ण भारतभर वापर केला जातो. मांस उत्पादनामध्ये क्रांती करण्याचे अग्रण्य सिरोहीला म्हणतात. तिला लाल सोनं पण म्हणतात. सिरोहीमध्ये बोकडाचे वजन जर पाहायला गेले तर 70 ते 100 किलोपर्यंत किंवा पूर्ण वाढ झालेली बोकडे, जसे गोट फार्म चांगल्या प्रकारचे असतील, आहाराचं वगैरे चांगलं नियोजन असेल तर 110-120 किलोपर्यंत पण पूर्णतः वाढ झालेली बोकडं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सिरोहीला एक चांगली मागणी आणि चांगला तिचा दर्जा आणि एक प्रसिद्ध अशी शेळीची जात आहे. ह्याचं प्रजनन वगैरे बघितलं, पिल्लं घालण्याची क्षमता बघितली तर साधारणतः एका वेताला एकच पिल्लू घालायचं किंवा 60% 2 पिल्लं घालायचं प्रमाण हिचं आहे. पिल्लांच्या बाबतीत थोडी जरा कमतरता आहे, पण एक चांगली जात आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेश टिकून राहण्याचं महत्त्वाचं कार्य आहे सिरोहीचं.
आणि राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाला वगैरेचं नियोजन नसतं, तरी पण काटेरी पाला वगैरे खाऊन या शेळ्या कड काढतात, तसेच तग धरतात आणि चांगला एक रिझल्ट देतात. त्यामुळे कमी खर्चिक आहेत, कमी खर्चात राहू शकतात, तसेच अनुकूल परिस्थितीमध्ये पण चांगला रिझल्ट देणारी शेळी पालनामधील एक चांगली जात म्हणावी लागेल सिरोहीला. कारण राजस्थानमध्ये पाहायला गेलं तर ऊन खूप असतं, गरमी भरपूर असते, उष्णतेचं वातावरण जास्त आहे आणि असल्या ह्याच्यात टिकणे नक्कीच एक उत्तम कार्य आहे सिरोहीचं. आणि तिथल्या प्रदेशामध्ये जास्त करून पाला वगैरे भेटत नाही. सुक्या चाऱ्यावर हरीपत्ती तिथे एक चाऱ्याचा एक प्रकार आहे. त्या हरीपत्तीवर किंवा सुकलेल्या चाऱ्यावर ह्या शेळ्या चांगला रिझल्ट देतात. त्यामुळे नक्कीच या शेळ्यांचा डिमांड किंवा मागणी भरपूर प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात भारताच्या पाहायला भेटते. आणि कटिंग मार्केटसाठी, मटन मार्केटसाठी मोठ्या प्रमाणात मागणी सिरोहीला आहे. महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या भागात, मुंबई, ठाणे, पालघर या भागात मोठ्या प्रमाणात सिरोही जातीच्या शेळ्या कटिंग मार्केटसाठी राजस्थानवरून कमी किमतीत येत असतात. आणखी विषय इथं सांगायचा राहिला की सिरोही वगैरे तुम्ही जर खरेदी करणार असाल तर भरपूर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर 250 रुपये kg, 250 रुपये किलोने जिवंत दराने शेळ्या मिळतील म्हणून मोबाईलवर पैसे मारण्यास सांगितले जाते. हा एक फसवेगिरीचा मोठा स्कॅम आहे आणि फसवेगिरी, लबाडगिरी केली जाते. हजारो, लाखो, करोडो रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तसेच भारतातील शेतकऱ्यांचे लुटण्याचं काम राजस्थानमधील काही मोजकी लोक करत असतात. त्यामुळे या फसवेगिरीला, या लबाडगिरीला, आमिषाला बळी पडू नका. माल स्वतः जाऊन बघा, शेळ्या स्वतः खरेदी करा. नाहीतर व्हिडिओ आणि रील्सवर एक क्वालिटी दाखवली जाते आणि तुम्हाला एक क्वालिटी पाठवली जाते, अशी पण फसवेगिरी होते. किंवा तुम्हाला सांगितलं जातं 250, 280 किंवा 350 रुपये किलोने शेळ्या भेटतील म्हणून जिवंत दरात. पण तसं होत नाही मित्रांनो. फसवेगिरीचं एक मोठं स्कॅम आणि मोठं स्कॅन्डल राजस्थानमध्ये होते. आत्तापर्यंत मुंबईसारख्या भागातील लोकांचं किंवा महाराष्ट्रातील अनेक लोकांची फसवेगिरी झालेली आहे. त्यामुळे परखून घ्या, स्वतः जावा किंवा तिथं तुमचा कोण एजंट असेल त्याच्या थ्रू जावा. स्वतः ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका. नक्कीच यामध्ये एक धोका आहे. तुमचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण पण होऊ शकतं. शेळीपालन क्षेत्र पहिल्यासारखं राहिलेलं नाही. त्यापेक्षा बाजारातून खरेदी करा. मुंबईसारखी देवनार मंडी ज्यामध्ये प्रत्येक जातीच्या शेळ्या असतात, मी सांगतो तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात. आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या बकऱ्याच्या बाजारामध्ये पण सध्या सिरोही अनेक जातीच्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. समोरासमोर या फसण्याचं कारण नाही. आणि सिरोही एक चांगली जात आहे. नक्कीच शेळीपालकांमध्ये तिच्याबद्दल एक चांगली क्रेज आणि प्रसिद्धी आहे आणि भविष्यात ही जात चांगलीच फायदा करून देणारी आहे. सिरोही आणि सोजतपासून निघालेली गुजरी ही जात माझ्या आवडीची आहे. नक्कीच तिचा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही ते पण ट्राय करू शकता. आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही यूट्यूबला जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आपल्या शेळी पालन करणाऱ्या किंवा शेळीपालक मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू, आभारी आहे आणि असंच प्रेम आपल्या चॅनलला राहू द्या. धन्यवाद.